कधी विचार केलाय की आपलं रोजचं काम सांभाळून सहज खोदकाम करताना कोणाचं नशीब असं काही पालटू शकतं की आयुष्यच बदलून जाईल? मध्य भारतातल्या पन्नामध्ये 2 मित्रांसोबत नेमकं हेच घडलंय. हो. यावर वृत्तपत्रांमध्ये बरीच चर्चा झाली आहे आणि आज आपण त्यातलेच काही मुद्दे घेऊन यावर सविस्तर बोलणार आहोत. ही गोष्टच तशी आहे. म्हणजे एक 24 वर्षांचा तरुण सतीश खटीक, जो मांसाचं दुकान चालवतो. आणि त्याचा मित्र आणि त्याचा मित्र 23 वर्षांचा साजिद मोहम्मद, तो फळं विकतो. या दोघांनी मिळून एक जमिनीचा लहान तुकडा भाड्याने घेतला होता. अच्छा, म्हणजे व्यावसायिक खाणकाम करणारे वगैरे नाहीत हे? अजिबात नाही. रोजच्या कामानंतर जो काही वेळ मिळायचा त्यात ते खोदकाम करायचे. आणि तिथेच त्यांना तो 15.34 कॅरेटचा मौल्यवान हिरा सापडला. वा, म्हणजे हे पूर्णपणे अनपेक्षित यश आहे. पण हे सगळं घडलं पन्नामध्ये, आणि पन्ना म्हटलं की एक मोठा विरोधाभास समोर येतो, नाही का? अगदी. म्हणजे एकीकडे भारताचे हिऱ्यांचे साठे आणि दुसरीकडे देशातला सगळ्यात गरीब आणि अविकसित भागांपैकी एक. बरोबर. आणि हाच विरोधाभास आपल्याला साजिदच्या कुटुंबातही दिसतो. त्याचे वडील, त्याचे आजोबा यांनी अनेक दशकं तिथं खोदकाम केलं. अनेक दशक? हो, पण त्यांच्या हाती काय लागलं? तर धूळ आणि क्वार्टच्या तुकड्यांशिवाय काहीही नाही. म्हणजे एका पिढीला जे दशकानंतरही मिळालं नाही ते या मुलांना काही आठवड्यांत मिळालं. एक्झॅक्टली. म्हणूनच जिल्हा खाणकाम अधिकारी रवी पटेल यांनी याला पूर्णपणे नशीब म्हटलंय. यात दुसरं काही नाहीये. खरं. पण यावरून त्या प्रदेशाचं एक प्रातिनिधिक चित्र समोर येतं. म्हणजे जमिनीखाली अब्जावधींची संपत्ती आहे, पण तिचा फायदा स्थानिक लोकांपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे मग सगळा खेळ नशिबावर येऊन थांबतो. तर मग या जॅकपॉटची किंमत साधारण किती असेल? काही अंदाज आहे का? हो, अधिकाऱ्यांच्या मते या हिऱ्याची किंमत लिलावात साधारण 50 ते 60 लाख रुपयांपर्यंत सहज जाऊ शकते. 50 ते 60 लाख? हो. आणि पन्नामध्ये सापडलेले हिरे थेट विकता येत नाहीत. अच्छा. ते सरकारी लिलावात विकले जातात. देशभरातून व्यापारी येतात आणि मग बोली लागते. आणि ही किंमत कशी ठरते? म्हणजे कशावर अवलंबून असते? तर आंतरराष्ट्रीय बाजारभाव आणि रॅपापोर्ट रिपोर्ट नावाचा एक मानक आहे. रॅपापोर्ट रिपोर्ट हे काय आहे नक्की? सोप्या भाषेत सांगायचं तर हिऱ्यांच्या बाजारासाठी ती एक गाईडलाईन आहे. म्हणजे जगभरातील व्यापाऱ्यांसाठी घाऊक किमतींचा तो एक आधार असतो. म्हणजे त्यामुळे एक प्रकारची पारदर्शकता राहते. अगदी. हिऱ्याला योग्य किंमत मिळावी हा त्या मागचा हेतू आहे. पण मला वाटतं नशीब आजमावण्यासाठी सुद्धा एक मोठी प्रेरणा लागते. या मुलांनी हा सगळा खटाटोप का सुरू केला? त्यांची प्रेरणा पूर्णपणे कौटुंबिक होती. वाढता घरखर्च होता आणि बहिणींची लग्न करायची होती. अच्छा. त्यासाठी पैसे उभे करायचे होते. आणि गंमत म्हणजे जेव्हा त्यांना विचारलं की या पैशांचं काय करणार, तेव्हा त्यांचं पहिलं उत्तर जमीन घेणं किंवा व्यवसाय वाढवणं असं काही नव्हतं. काय म्हणाले ते? ते म्हणाले, आम्ही आता आमच्या बहिणींची लग्न करू शकतो. म्हणजे एवढी मोठी रक्कम हातात आल्यावरही त्यांची पहिली चिंता आणि प्राथमिकता कुटुंबच होती. हो, त्यांचे प्राधान्यक्रम किती स्पष्ट आहेत हे दिसतं. ही कहाणी फक्त नशिबाची नाहीये. ही गरिबीच्या पार्श्वभूमीवर पाहिलेल्या एका मोठ्या स्वप्नाची आणि कौटुंबिक मूल्यांची आहे. बरोबर. आणि ही घटना त्या प्रदेशातली अमाप संपत्ती आणि लोकांची गरिबी यातील दरी खूप स्पष्टपणे दाखवते. अगदी. एका हिऱ्यामुळे 2 कुटुंबांचं भविष्य तर नक्कीच बदलेल, यात शंका नाही. पण हा शोध एक खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न मागे सोडून जातो. कोणता? जेव्हा एखादा प्रदेश एवढ्या प्रचंड नैसर्गिक संपत्तीवर वसलेला असतो, तेव्हा ती चमक केवळ काही नशिबान लोकांपर्यंतच मर्यादित का राहावी? ती तिथल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रकाश का आणू शकत नाही?